आज आम्ही उभे आहो लोणारच्या दुर्गा टेकडीवर। या दुर्गा टेकडीला 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता आग लागली। ही आग एवढी मोठी लागली की पूर्ण जंगल जळालं। या वर टेकडीवर पुंडलिक दादा मापारी 30-35 वर्ष होते रात्रंदिवस, परंतु इथे एकही झाड तोडलं गेलं नाही, अतिक्रमण झालं नाही किंवा कुठे जाळपोळ झाली नाही। मग पुंडलिक दादा वारल्यानंतर लगेचच महिना 2-3 महिन्यात ही आग लागते कशी? सर्व दूर चर्चा अशी आहे की लोणार नगर परिषदजवळ कचरा उचलायला घंटागाड्या असताना घंटागाड्याचा वापर न करता त्यांनी इथे दुपारी 12 वाजता जाळपोळ केली आणि ही आग लागली। या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणजे नगरविकास मंत्री, त्याचप्रमाणे महसूल मंत्री बावनकुळेजी आणि वनमंत्री नाईकजी यांना पत्र दिलं की ही आग लावण्याच्या मागे 50 लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे। कारण जिल्ह्यातले जे मोठे लोक आहे यांना इथे अतिक्रमण करायचं आहे, ही जमीन हडपायची आहे, तरी पण याची चौकशी CID मार्फत करण्यात यावी आणि इथे कोणाचं अतिक्रमण होऊ देऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी करता हे पत्र मी शासनाला दिलं आहे।